सद्गद म्हणाले साई आहेत सर्वविध परब्रह्म अवतार निर्द्वंद्व अद्वैत अभेद व्यापक तयांनी जी कथिली आता अक्षरे अक्षरती आमुचीच कथा चला हे गोड भोजन सरता कथितो सविस्तरता तुम्हा ते बाबा जे जे बोलून गेले ते ते सर्वचिकी घडलेले ओळख नसता त्या कैसे कळले म्हणून सगळे अघटित हे असो पुरे होता भोजन माधवरावांसह वर्तमान चालले असता तांबूल चर्वण कथा निरूपण आरंभिले वदे दोघांमाजील एक घाटची माझा मूळ मुलुख परी त्या समुद्रपट्टीचा देख होता अन्नोदक संबंध तदर्थ गेलो गोमांतकात नोकरी मिळवावी आले मनात आराधिला तत्प्रीत्यर्थ दत्त नवसिला अत्यंत आदरे देवा कुटुंब रक्षणार्थ नोकरी काय आहे प्राप्त तरी होऊनी कृपावंत देई ती लागत पायास अद्य प्रभृती अल्पावकाशी जरी तू निजब्रीद राखीशी प्राप्ती जी होईल प्रथम मासी समग्र तुझसी अर्पीन भाग्ये दत्त प्रसन्न झाला अल्पावकाशी नवसा पावला रुपये 15 पगार मजला मिळू लागला आरंभी पुढे साईबाबांनी वर्णिली तैशीच माझी बढती जाहली सय नवसाची समूळ बुजाली ती मज दिधली ये रीती कोणास वाटेल घेतली दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋणा दिधले येणे मिशे मज स्मरणा अत्यंत पुराण्या नवसाचे तात्पर्य साई द्रव्य न याचित निज भक्तांसही याचून देत अर्थ हा नित्य अनर्थ मानित भक्तान पाडित तन्मोही म्हाळसापती सारिखा भक्त सदा साईपदी अनुरक्त जरी संकटे चालवी चरितार्थ तयान लव अर्थ जोडू दे स्वये साई लोका अनेकदा दक्षिणामिषे आलेली संपदा वाटी परी कपर्दिक कदा देईन आपदा त्रस्ता त्या तोही मोठा बाणेदार जरी साई ऐसा उदार कधी न तेणे पसरिला कर याचना तत्पर होऊनी सांपत्तिक स्थिती निकृष्ट परी वैराग्य अति उत्कृष्ट वेठी गरिबीचेही कष्ट अल्पसंतुष्ट सर्वदा एकदा एक दयाळू व्यापारी हंसराज अभिधानधारी म्हाळसापतीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले पाहुनी गरिबीचा संसार करावा शक्यतो उपकार लावावा काही हातभार सहज सुविचार हा स्फुरला ऐसी जरी तयाची अवस्था इतर कोणीही देऊ जाता तेही नावडे साईनाथा द्रव्यी उदासता आवडे मग तो व्यापारी काय करी द्रवूनी त्या भक्तार्थ अंतरी दोघेही समक्ष असता दरबारी द्रव्य सारीत त्या करी होऊन या अतिविनीत म्हाळसापती करीते परत म्हणे साईंची या आज्ञेविरहित मजलान करवत स्वीकार भक्त नव्हता हा पैशाचा मोठा भुकेला परमार्थाचा पदी विनटला काया वाचा प्रेमळ मनाचा निस्वार्थी हंसराज साई ते विनवी साई एका कवडीस न शिववी वदे मदभक्ताही द्रव्य न भुलवी वित्ताच्या वैभवी न गवे तो पुढे मग तो दुसरा पाहुणा म्हणे माझ्याही पटल्या खुणा परिसा करीतो समग्र कथना येईल श्रवणा उल्हास 35 वर्षांचा माझा ब्राह्मण निरालस आणि विश्वासू पूर्ण दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन करीतो हरण मम ठेवा माझी या घराच्या भिंतीत पडताळ आहे बसविले आत तेथील चिरा सारून अलगत पाडिले नकळत छिद्रतया बाबावर जे पडताळ वदले त्यासची त्याने छिद्र पाडिले तदर्थ भिंतीचे चिरे काढिले सर्वा निजलेले ठेवून पुढे बाबा आणिक वदले रुपये माझे चोरून नेले तेही अवघे सत्यत्वे भरले पुडके नेले नोटांचे 30,000ची त्यांची किंमत नकळे बाबांस कैसे अवगत श्रम संपादित जाता वित्त बसलो मी रडत अहर्निश शोध लाविता थकली मती नकळे कैशी करावी गती 15 दिवस चिंतावरती
पडलो निर्गती लागेना. एके दिवशी ओटीवर बसलो असता अति दिलगीर, वाटेने चालला एक फकीर, सवाल करीत करीत. पाहुनी मज खिन्न वदन, फकीर पुसे खेदाचे कारण. मग मी करिता सात्यंत निवेदन, सांगे निवारण तो मज. कोपरगाव तालुक्यास शिर्डी नामक एका गावास, करी साई अवलिया वास. करी तयास तू नवस, आवड तुझी जयावर. तयाचे सेवन वर्ज कर, दर्शन तुमचे होई तोवर. वर्जिले साचार वदतया, ऐसे मज फकीरे कथिता. अन्न वर्जिले क्षण न लागता, वदलो बाबा चोरी मिळता. दर्शन होता सेविन ते, पुढे एकची पंधरवडा गेला. नकळे काय आले मनाला, ब्राह्मण आपण होऊनी आला. ठेवा दिधला मज माझा, म्हणे माझी बुद्धी चळली. तेने ही ऐसी कृती घडली, आता पायी डोई ठेविली. क्षमा मी केली ऐसे वदा, असो पुढे झाले गोड. साई दर्शनी उदेली आवड, तेही आज पुरविले कोड. धन्य ही जोड भाग्याची, असता खिन्न दुःखी संकटी. बसलो असता आपुले ओटी, आला जो मम सांत्वनासाठी. पुनरपि भेटीन तयाची, जया माझी कळकळ पोटी. जेणे कथिली साईंची गोठी, जेणे दाविली शिर्डी बोटी. पुनरपि भेटीन तयाची, जयाची मज अवचित गाठी. सवाल घालीत आला जो वाक्पुटी, नवस करवून गेला शेवटी. पुनरपि भेटीन तयाची, तोच फकीर वाटे साचा. साईच हा अवलिया तुमचा, लाभ आम्हा निज दर्शनाचा. द्यावया लाचावला स्वये, कोणी काही घेऊ लाचावती. मज या दर्शनी इच्छाही नव्हती. फकीर आरंभी करी प्रवृत्ती, वित्त प्राप्ती प्रित्यर्थ. तेही वित्त जयाच्या नवसे, प्राप्त झाले अप्रयासे. तो काय माझ्या या पस्तीसे, लाचावे ऐसे न घडेच. उलट आम्ही अज्ञान नर, आम्हा करावया परमार्थ तत्पर. आमुच्या कल्याणी झटे निरंतर, आणि वाटेवर यामिषे. एतदर्थची हा अवतार, ना तो आम्ही अभक्त पामर. होता कैचा हा भवपार, करा की विचार स्वस्थपणे. असो चोरी मिळाल्यावर, झाला मज जो हर्ष फार. परिणामी पडला नवसाचा विसर, मोह दुर्धर वित्ताचा. पुढे पहा एक दिवस, असता कुलाब्याचे बाजूस. स्वप्नी पाहिले मी साईंस, तैसाच शिर्डीस निघालो. समर्थे कथिला निज प्रवास, मनाई नावेत चढावयास. शिपायाने करिता प्रयास, चुकला सायास ते सत्य. या तो सर्व माझ्या अडचणी, पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी. खरेच एक शिपाई कोणी, करी मनधरणी मजसाठी. तेव्हाच नावेचा अधिकारी, आरंभी जरी मज धिक्कारी. देऊनी मज वाव नावेवरी, केले आभारी मज तेणे. शिपाई ही अगदी अनोळखी, म्हणे यांची माझी ओळखी. म्हणून आम्हा कोणी न रोखी, बैसलो सुखी नावेत. ऐसी ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा. आम्हा संबंधे घडली असता, घेती निजमाथा साई हे. पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती. वाटे मज इत्थंभूत जगती, भरले असती हे साई. नाही अणुरेणू पुरती, जागा ययांच्या वीण रीती. आम्हास जैसी दिधली प्रचिती, इतराही देतील तैशीच. आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमुचे भाग्य मोठे. ओढून आम्हास नेटे पाटे, आणिले वाटेवर हे ऐसे. काय आम्ही नवस करावा, काय आमुचा ठेवा चोरावा. काय नवस फेडीचा नवलावा, ठेवाही मिळावा आयता. काय आमुचे भाग्य गहन, नाही जयाचे पूर्वी दर्शन. नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयाची या संगतीत, वर्षानुवर्षे जे जे विनटत. जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. जयांसंगे साई खेळले, हसले बैसले बोलले चालले.
जेवले पहुडले रागे जले भाग्यागळे ते सर्व काहीही न घडता आम्हा हाती इतुके आम्हा जै कळवळती तुम्हा तेही नित्य संगती भाग्यस्थिती धन्य तुमची वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती धारण करवूनी मनुष्याकृती तुम्हीच परम भाग्यवंती आणविली ही मूर्ती शिर्डीत अनंत पुण्याईच्या कोडी तेने आम्हा लाधली शिरडी वाटे श्री साईंच्या दर्शन परवडी करावी कुरवंडी सर्वस्वी साई सज्जन स्वये अवतार महावैष्णवसा आचार ज्ञानद्रुमाचा कोंभची साचार शोभे हा भास्कर चिदंबरी असो आमुची ही पुण्याई म्हणून भेटे ही मशीद आई नवस आमुचे फेडून घेई दर्शन देई सवेच आम्हा हाच आमुचा दत्त येण्याची आज्ञा पिले ते व्रत येण्याची आम्हा बैसविले नावेत दर्शना शिर्डीत आणिले ऐसी सर्व व्यापकतेची निज सर्वांतर्यामित्वाची दिधली साईंनी जाणीवसाची साक्षीत्वाची सर्वत्र पाहोनिया सस्मित मुख झाले मनी परम सुख प्रपंची विसरे प्रपंच दुःख न समाये हरिख परमार्थी होणार होवो प्रारब्ध गती ऐशी भावी निश्चित मती साई चरणी अखंड प्रीती राहो ही मूर्ती नित्य नयनी अगाध अगम्य साई लीला सीमा नाही उपकाराला वाटे तुम्हावरुनी दयाळा ओवाळावा हा देह असो आता ऐका कथांतर सावधान होऊनी क्षणभर साई मुखी वदले जे अक्षर ते तो निर्धार ब्रह्मलेख सखाराम औरंगाबाद कर निवासस्थान सोलापूर शहर पुत्र संताना लागी आतुर पातले कलत्र शिर्डीस साई बाबा संत पवित्र ऐकूनी त्यांचे अगाध चरित्र सवे घेऊनी सापत्न पुत्र आली सत्पात्र दर्शन 27 वर्षे नाता गेली परीन संतान वार्ता थकली देवदेवी नवसिता